राणीवासा तलाव म्हणजे ज्या राजस्त्री आहेत तिथं असणाऱ्या राजस्त्रिया आणि त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या त्यांच्या दासी कुणबिनी यांच्यासाठी वापरासाठी जे पाणी आहे तर ते हे पाणी प्रकार असतात दासी आणि कुणबिनी. दासी म्हणजे काय तर जेव्हा त्या काळी बाप मुलीचं लग्न लावून घ्यायचा मोठ्या घराण्यातली किंवा पाटील सरदार असलेले लोक तेव्हा मुलीचं लग्न लावून घ्यायचे त्यावेळेस तो काय करायचा की 2 दासी विकत घ्यायचा आणि तिच्यासोबत तिची सेवा करायला याला पाठवायचा तिच्या सासरी. आणि कुणबिनी म्हणजे काय तर इथल्या राहाळातल्या आसपासच्या गावांमध्ये असणाऱ्या ज्या स्त्री आहेत त्या दळण कांडण करायसाठी राजघराण्यात तिकडे काम शोधासाठी वरती यायच्या आणि परत संध्याकाळी घरी जायच्या त्या म्हणजे कुणबिनी. तर आपण सगळ्या पहिल्यांदा हायवेवरून जो टर्न घेतला त्या गावाचं नाव आहे नरसिंगपूर. त्याचं नाव नृसिंहपूर आहे जे यादव साम्राज्य यादवाचं साम्राज्य देवगिरीच्या तर त्याची हद्द सांगणारं गाव म्हणजे नृसिंहपूर. नृसिंहपुरात आधी नृसिंहांची मूर्ती होती नंतर क्षत्रियांनी ती हलवून त्याच्या जागी शिवपिंडी स्थापन केली. त्यानंतर आपण एका गावामध्ये मार्गासनी गावात मार्गासनी. मार्गासनी म्हणजे काय मार्ग म्हणजे रस्ता आसनी म्हणजे तिथं तळ आहे तळ म्हणजे छावणी. मार्गासनी म्हणजे काय छावणीकडे जाणारा रस्ता म्हणजे काय तर शिवाजी महाराजांचं सैन्य शिवाजी महाराजांची छावणी या बाजूला असं इथं 2 नद्या आहेत. पहिली म्हणजे गुंतवणी नदी आणि दुसरी म्हणजे कानद नदी. कानद नदीचा का म्हणजे प्रश्नार्थ करतोय आणि नद नदीचा पुरुषार्थ शब्द नद. कानद आणि ब्रह्मपुत्रा या 2च भारताच्या नद्या पुल्लिंगी आहेत. त्यांना नद्या नाही नदी नाही नद म्हणतात. त्या 2 नद्या पुल्लिंगी आहेत आणि आसपास इथं गुंजवणी गाव आहे पलीकडच्या बाजूला. गुंजवणीचा अर्थ काय गुंज म्हणजे समोर आणि वणी म्हणजे खाव करणारा म्हणजे क्षत्र प्रवृत्तीचा म्हणजे क्षत्रिय. गुंजवणी म्हणजे तिथे क्षत्रिय धर्माचे लोक राहतात क्षत्रिय प्रवृत्तीचे लोक राहतात म्हणून त्याचं नाव गुंजवणी. आपण ज्या गावातून वरती आलो पाली तर त्या पालीचं नाव आधी शिवापूर होतं. तर त्या पालीचं नाव का पडलं ज्यावेळी राजगड सुरू केला गेला बांधायला तर त्यावेळी तिथं बांधकाम करणाऱ्या लोकांची पालं होती. पालं म्हणजे झोपड्या असतात आपल्या तर ती पालं होती तर त्यामुळे तिचं नाव पाली पडलं. महाराजांनी तिला चांगली विकसित केली होती तर ते तिचं पाली नाव पडलं. आता